आज बहीण भावाच्या नात्याला तुम्ही कलंक लावलाय. कुणी लावला? ती जी आहे ना कमेंट करणार. आता काय कमेंट केल्यात घेताय? वाच घ्या तिथं कमेंट केले त्या काय वाटली पाहिजे थोडीफार काहीतरी. हा की आता पांडूला वायला टाकलं, ही दोघं बहीण भाऊ एकत्र झाले ती आणि करणी केली म्हणे, करणी आणि घरात, आणि आम्ही दोघांनी करणी केली. ही अग कमेंट आल्यात माहिती की मी वाचलेत की कमेंट. ही करणार होय करणी. ही हिच्या तोंडाकडे बघा. प्रियंकाच्या वरची अवस्था, हिने जरी थोडं जरी कुणी म्हणलं की बाबा इकडं मय चालली तरी 4 दिवस घराच्या बाहेर निघत नाही. आणि प्रियंकाचं पांढरं डोळ होतात, फेस येतो तोंडाला. आणि तुम्ही आमच्या सारख्यांवर तुम्ही कसं हिंमत होती काय? अशक्य गोष्टी कशा होत्या? आता मी समजा थोडक्यात म्हणलं की बाबा हा चला रस्त्याने मर्डर करायचा का रे? मर्डर करायचा कोणाचा? 100 रुपयात मर्डर. हात काढायचं 100 रुपयात, पाय काढायचं 200 रुपयात, मुंडकं चिरडायचं. असं शक्य आहे का? ड्रग्स घ्या, ड्रग्स, गांजा घ्या, गांजा. काय पण बोलतोय. नाही अशा गोष्टी आहेत का? इमॅजिन कर, ही असं दिसलंय का तुम्हाला कधी? नाहीच की. मग हे कसं तुम्हाला शक्य झालं की बाबा भावावरच करणी करीन बहीण आणि भाऊ? कमेंट करायला हात कस काय असं झालं? लका थोडं जर माय लेकराला काय झालं तरी दाजीचा ताईचा जीव खालीवर होतो. इथं दारात तुम्हाला सांगतो, मांजर जरी थोडं कोंडून राहिलं किंवा काय मिळलं फिरलं तरी ती शिटी आणि ताई डासा रडतात त्या. एवढी ह्यांना माया. आणि तुम्ही डायरेक्टच म्हणताय की बाबा मला वैशाली काय ती कमेंट दाखवू हो का? ही कमेंट आहे बरं का. आता तुम्हाला ही दाखवतो मी कमेंट काय आहे ती. आता हे थोडं तुम्हाला दाखवतो, वाचून वाचले असं सांगतो. मला तर डाऊट वैशाली आणि दाजी, कारण तिला तुमचा परपंच बघवत नाही. कोण म्हणलं तिला परपंच बघत नाही? त्यासाठी 4 वेळा कॉल करते का, विचारते का भांडणं करणार का, पूजा पांडू कृष्णा बराय का, जेवला का, हा जेवायची ठिकी, गहू झालं गहू पिऊ द्यायचं, इथं आलंय मासं करायचं. हा कशामुळं करते ती? उतू आलंय तिचं. बहिणीला भावाचा प्रपंच चांगला झालेला बघत नसतो. ती दाजी घरी बघत नाही तेवढं आम्हाला बघतात. येड म्हणून करतात का ती? आता त्या पुढं काय लिहिलं आहे का? त्यांना परपंच बघवत नाही. हा तर आता त्यांनी लय बाण कोरलाय ना तुझा. आणि पांडू दादा जवळ ते कॅमेरा बदल दादा संपवण्याचा प्रयत्न करते. पांडू दादावर जळते. लिहिलं पण नाही, पिले नाही. कॅमेरा बदल दादा संपण्याचा प्रयत्न करते. काय म्हणले काय की? त्या खाली पण कमेंट चांगल्या तिला जापलंय. दिलीप आईन एक असे म्हणून ती ईमेल आय डी तर खाली पण लिहिल्यात की डायरेक्ट तुम्ही असं वैशाली ताई करू शकत नाही. तुम्ही कसं काय असं डायरेक्ट कमेंट करू नका. वैशाली ताईच नाही, कुठलीच बहीण कोणच्या भावाला करू शकत नाही. दुश्मन असलं तरी तुम्हाला सांग. मला सांगा मित्रांनो, आता माझ्यावर काय आली कमेंट तुम्हाला सांगतो. तरी आम्ही सुखी राहावं ही प्रार्थना करतो. इकडे बघा, जरी माझी आणि पांडूची भांडणं झाली, थोडक्यात बरं का सांगतो, किंवा तुमच्याच घरातलं उदाहरण घ्या, बहीण भावाची भांडणं झाली, घरातल्या घरात किती भांडणं करेल हो, पण 4 चौकामध्ये गावात आपल्या भावाला कोण वाकडं जरी बोललं असलं तर आपलं पाऊल उचलन का? रक्त खवलं ना. दुश्मन पण असू द्या की, किती भावाची घरात भांडणं असू द्या, बांधवणं वावरात असू द्या, पण बाहेर जर भावाला कोण चौकात बोललं असलं, गचोर धरलं, तर दुसरा भाव आहे ना तिकडं जाऊ द्या. मग पहिलं इथं भावाच्या पाठीमागे खंबीर उभं राहील. तुम्ही पण तसंच करणार ना. बहिणीचे भावाची इकडे किती भांडणं असो, आपली बहीण तर कुठं अचानक दिसली बाजारात ती छेडछाड चालू, मी गप बसन का? घरी किती भांडणं असू द्या. तसंच एक प्रकार आहे, तुम्हाला सांगतो. कसा जळ काय मला कळत नाही. काढ ग माझी कमेंट. हा आता बोलल्यावर मी लय बोलल्यावर पण तुम्हाला येतो राग. म्हणजे समधीच युट्यूब फॅमिली तशी नाही, फक्त ही मुजकी असली किडे आहेत ना वळवळ करणारे, त्याला कुठनं किडा येतो काय की बाबा? लय वळवळ करत असलं मला सांगा, औषध आहेत माझ्यावर. आणि मी लय बोललो ना तुम्हाला सांगतो. परत म्हणतात बघा एवढी युट्यूब फॅमिली लेडीज आहे समजे, सोमा दादा इज्जतच करत नाही. सोमा दादाची इज्जत नाही ठेवल्या. सोमा दादा तर कशाला कोणाला काय करेल? डवच त्या ती डवचून खांदून आवदान आणते ते बघा.
ती म्हणतात ना दाणं टाकून गोडं उडून घेतल्यानं काम होतं. मी नाही त्यातली कडीला वाटली करून तर समज बघते ती आणि परतच्याला वर्ण म्हणते ती नाही सोमदादा रॉंग बोल असं नाही बोलायला पाहिजे. आमची फॅमिली समधी व्हिडिओ बघते बारकी पोरं पण नसते ती मजबूर कोण करतं हा काय ते फालतू डायलॉग मी परतच्याला पंच काय तरी मारलं म्हणजे तुम्हीच परतच्याला माणसाला नाही असं बोलायचं कार की तर माझी कमेंट आहे की हा पण कुठे हे का हा हो का आता इथं या पूनम शिंदे आता लेडीज आहे मग फेक अकाउंट आहे का काय हीच मला कळत नाही. आता काय लेडीजची कशी इज्जत करावं सांगा बरं. ही असं जर म्हणली काय म्हणते या मला तर सोमा दादावर संशय आहे. तुला कसा संशय आला माझं बोल कसा संशय आला तुला उद्या गावात कोणाला दिवस गेला म्हणजे सोमा दादावर संशय आहे. नाही म्हणशील का नाही काय पण कसं बोलतो मग संशय कसा आला काय कुठं सुगावं लावायची तू असं लावून जमतंय का हाय का कुठल्या कशात काय आहे का रात्री दिवसाचा रात्र करतो आम्ही इकडं आणि तुम्ही सहजच म्हणताय मला सोमा दादा संशय आला, मला तर ताई दाजीवर संशय आला. कशाला ती बिचारा तिकडं बघितलं का कसं चालू आहे तिकडं हाताने ही करायला लागले इस्तरी होय दाजी देव माणसाला तुम्हाला सांगतो आज तिथं बायको तुम्हाला सांगतो अशी बसली खणखणी तिकडं आराम करते तिकडं हाताने चालू या हा अरे, कसला अन्याय चालू आहे? करतात, मी नाही इस्त्री करत कधी त्यांच्या कपड्यांना त्यांचं तीच करतात मग अशी सवय सुद्धा तुम्ही पहिल्यापासून लागून घेऊ नका नाही तर लागून घेतली एकदा तर म्हणलं ना मला लय जी भारी येतं ना असं असतं ना अशी मी इस्त्री करते आयुष्यभर करायला लागते म्हातारी होस तर पहिल्यांदा ताईने लग्न झाल्या बांधी काय करून घेतलेल्या अशी नवरा नवरी बसवली होती तेव्हा ताई म्हणली हे बघा पहिलं सांगते मला इस्त्री जमत नाही तर सुपारी फोडा दाजी 3 दिवस विचार करून मी त्यांना बघितलं तर होतं कसं आहे विचार केलं दाजी म्हणलं जमतंय त्याचं अजून फळ बघतात बघितलं का अजून फळ बघतात आणि आता आम्हाला बोलू शकत नाही ना दाजी तुम्हाला सुपारी फोडायच्या आधी तिने बोली काय केली ती मला इस्त्री जमणार नाही आज पण दाजीला पश्चाताप होतोय दाजी म्हणते आता शिकली असन जमतच नाही म्हणले पुन्हा ती मार्केटला येऊन द्यायचं नाही म्हणले की नाही काय घेत आहे जमलं का शेतातलं जमतं ते शेतातलं तर करतेच आहे हा कांदा काटला बघितलं बघितलं की कांदा काटला म्हणलं इकडून तिकडून हातभार होईल ते कांद्याला बाजार नाही लग्नाला हातभार होईल म्हणलं तेवढाच कशाच काय समजे का ना असं तुला सांगतो हे असं होतं या बाजार सगळा डाऊन झाला हा कवा यायचा बाजार हे काय कसं आहे घरातली समजे नखरे बाज येते तुम्हाला सांगतो सांगायचं म्हणजे आता गावची यात्रा होती पूजन पांडू आधीच पाया पडून आली आणि पूजाला माहीतच नाही बारामतीत पोचलो मी पिरेंका निघलो पांडे मला कशाला जातोय अरे म्हणलं आज ऑर्केस्ट्रा आहे ऑर्केस्ट्रा म्हणजे तसलं तमाशासारखं बघायला आहे म्हणलं कार्यक्रम लय मोठा आहे लगे पूजा म्हणते होय व मला गर्दीत देवाचं तोंडलं दिसलं नाही मी म्हणते जायचं काय हा गर्दीत देवाचं तोंड दिसलं नाही पांड्या मला ग बस तसं काय नसतंय मला दर्शन होणार नाही म्हणली पण मला आता चाललेत ही तर जावं वाटतंय मग हा आणि थोड्या वेळाने मी परच्याला म्हणलं लय गाय करायला लागली रुसली पिसली मी परच्याला म्हणलं होय गाय ते ऑर्केस्ट्रा होता देवदेवापाशी पाऊस लय आला कॅन्सल झाला लगेच पूजामध्ये आणि काय हितनं दर्शन होतं की काय जावं असं म्हणून नियम आहे काय असं काय म्हणले तेव्हा म्हणजे हितनं दर्शन होतं की ऑर्केस्ट्रा आहे म्हणलं की देवाचं तोंड दिसलं नाही ऑर्केस्ट्रा कॅन्सल म्हणलं की म्हणली तर हितनं श्रद्धा असली तर हितनं पण म्हणली भक्ती होती म्हणली काय तिथं जावं म्हणून नियम आहे परत मी म्हणलं आहे पाऊस उघडला ऑर्केस्ट्रा आहे वाटतंय म्हणले माझं काय नाही म्हणली ह्यांना यायचं असलं मी येऊ शकते म्हणलं माझं तसं काय नाही म्हणले कसं या अशा समजे नखरे बाज आहेत घरात डोंगाडी माणसं आहे ती काय करावं आता पण मी काय म्हणतोय अशा कमेंट ती कर नाही हे ती कमेंट करायच्या जाऊ दे ते त्यांना वाटलं ती बोलली पण की असं करणार आणि करावं का ते आणि ठेवावं त्यांनी का? त्यांच्या भावा बहिणी केली असेल कमेंट की भावा बहिणी करणे केली असेल मग त्यांना वाटलं असेल मग आमच्यात आणि त्यांच्यात फरक काय नाही मग आता त्यांनी जी कमेंट करतात ते त्यांच्या भावा बहिणीला म्हणजे चांगलं त्यांना त्यांच्या भावा बहिणींचं चांगलं झालेलं बघवत नसेल तसंच त्यांनी आपल्याला पण धरलं. मग समधी माणसं तशी असतात का मित्रांनो सांग बरं पण मी काय म्हणते आज ह्यांनी तुम्ही काळजी- आमची फॅमिली बघता आज इकडे बघा ताई दाजी शुटी शंभू पांडू सागर भया भया शंभू एकच आहे इकडनं शंभू लावला आणि तिकडनं भया लावला गे मी
आणि तिकडनं तुम्हाला सांगतो प्रियंका आहे, राधू ओम, पूजा, तुझ्याकडनं दुर्गा माव, मी आहे, पांडू आहे. आता एवढी मोठी फॅमिली आहे, आकी ही ती आई वडील. कधी तुम्हाला काय असं काय वाटलं का? तेवढं पुरतं वाटलं नाही असतं, पण तुम्ही- एवढ्या खालच्या पातळीवर कोण मी काय जाईल? म्हणते ह्यांनी तर ताय दाजी म्हणले आम्ही आमचं स्वतःच असून आम्हाला जवळच्या आपल्या घरातल्यांवर जवळच्यांवर नाही पण बाहेरच्यांवर सुद्धा अजून डाऊट याय नाही की ह्यांनी केलं असेल म्हणून. आता तुम्ही सहज बोलून गेला ताईने दाजीने केलं असेल. दुश्मनावर सुद्धा मला डाऊट आहे नाही. संशय याय नाही आम्हाला असं आणि केलं तुम्ही असेल तर म्हणून. डायरेक्ट गळ्याला फास लावलं की आमच्या. इतकं होऊन सुद्धा अजून सुद्धा डोक्यात येणार नाही की ह्यांनी बरं केलं गेली असेल, ती त्यांनी देवाला केलं असेल. देवाला जाऊन आले ती तिथं बामणाने बघितलं आणि संध्याकाळ वार येतं त्यांच्या कोणाच्या अंगात आणि ती नाव निघतंय. ती झालंय बोलणं. पांडू म्हणला ये तू. मी गेलतो गावाकडे करमाळ्यात. तर माझं बीसीचं काम होतं, निला होता काल. ते जरा XYZ झालं ती सॉल्व करून आलो. रात्री तिकडं मुक्काम आलो होतो. आता दुपार नाही तर ताईच्या घरी आलो. इथं बसलो. आल्या दाजीचं हे बघून मी तुम्हाला सांगतो दाजीच्या गळ्यात पडून रडलो. दाजी पण रडलं. म्हणलं असं दे आता काय आल्या दिवस तर असं म्हणलं काय उद्या हनुमान जयंती आहे, आज जयंतीला जायचंय, परवा दिवशी यात्रा आहे, सगळ्यांना घेऊन ये. आम्ही बसलो तर म्हणलं का चला आता कसं आहे लय वाईट बोलण्यात पण मजा नाही. कसं आहे आता केली असेल कमेंट, चला तुम्हाला पण मोठ्या मनाने माफ केलं असू द्या. तुम्ही तसं वागत असताना घरात म्हणून तुमच्याबरोबर आम्हाला तसं धरू नका की तुम्ही करणे केली असं, तुम्हीच पांडवाच्या गाडीत लिंबून तेवढा वेळ आहे का? आणि त्याला करायला अहो आम्ही इथं बांधव दुश्मनाला करा नाही. स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही असला. कधी कधी असं भांडणं चालते, आपल्यात तर नाही, बाहेरच्या विषयी सुद्धा नाही. भांडणं एवढी चालते की एखाद्या शेजार नरदेव गोट घेण्यापर्यंत मी भांडणं केलं. पण एवढ्या खालच्या पातळी सुद्धा त्याबद्दल विचार आला चुकून नाही. सुद्धा नाही. प्रत्येकाच्या घरी कसं लेकरं तुम्हाला बाळं काय असतात, बोलू वाटतं प्रपंच काय? असतो. बिचारी रडली असतात. रडके दातीच की. आता कशाला रडू? मी रडले त्या दिवशीच 2 दिवस रडत होती. आता काय झालं की 2 दिवस रडत होती त्या दिवशी. मी व्हिडिओ सुद्धा टाकलं नाही तर इतकं टेन्शन आलं ना. ते मग व्हिडिओ नको काय नको तात्याला फोन करून बोलली. असू दे आता काय बघा. मी लय बोललो असतो, मी लय बोलणार होतो. ज्याने केले ना त्याचं नाव घेऊन ही करू पण असू दे. सोमादादात आता लय फरक झाला, बदल झाला. तर त्या खाली रिप्लाय एक आलता माहिती आहे माझ्या कमेंट खाली. जर सोमादादाने जर ही कमेंट वाचली तर काय खरं नाही त्या बाबाचं. बघ की त्या खाली आहे. माझं काम पण चालू विषय काय माहितीये का? बघितलं कमेंट. मी मूडवरचा खेळ असतो. सरळ बोललं हसत तर समजा हसतच करतो आणि रागात केलं तर मग मला सुचत नाही काय परत तुम्ही माणसा व्हिडिओ बघावं का नाही ह्याचं. मला डायरेक्ट थ्रो असतं या शॉर्ट 6 चौकार. बरं चला आता मी चाललोय बारामतीला. पांडवाड बघतोय. दाजी लागा 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 साडीला पण करायला लागला होय आता तर काय करत नाही. नाही ना काय ग ताई ही तर मी हाय जिथं तोपर्यंत ही डोळ्यात नको असलं काय दाखवला का मला. मग तू कशाला आलायस तरी करताना बघायला. जाग्यावर गोवलं म्हणून तर बरं आहे की ठरवून तर नाही. काय गाड्या अचानकच आला. दिवसात तर असली घर लावून तर इस्त्री भांडी घासत असलं तर आईला काय दाजी हात पाय काय चुळत फिरत असलं नाही ना काय तू करायला लावलं तर रट्यातच ही करेन तुला वाफे काढायला लावलं. नेमके काय दाजीला देव माणसाला तू असलं शिट्या. अरे काय बघतोय मी. जाऊ दे बाबा मला इथं थांबायचं नाही. मी चाललो बाबा. अगं असलं दाखवू नको प्रियंकाला ती येते ना आमच्या अंगावर. हा इथं करता येते का त्यांच्या देखताना का असलं काय तसलं इस्त्री केलेलं. तिथं पण माझा साडू आला आणि त्या पूजाचाच पाय दाबतो या काय त्याच्या आईला सका चोलतोय सुजल्यात म्हणून ते डिलिव्हरीला आले तर ते प्रियंकाला म्हणलं नको जाऊ म्हणली काय बघू द्या. ती तिकडल्या घरात गेली न हसती या मध्ये दात पाडीन म्हणलं माझ्याकडे बघू कर नको. मी अजिबात तसलं करत नसतो. लाईट गेली. चला चला निघतो बारामतीला बाबा. थांबून जमायचं नाही मला.